तर महिला कर्मचाऱ्यांसाठी एक खूप मोठी बातमी आहे आणि ती थेट महाराष्ट्र सरकारकडून आलेली आहे. त्यांच्या कामाच्या आणि कौटुंबिक आयुष्यात एक महत्त्वाचा बदल यामुळे होऊ शकतो. चला तर मग सोप्या भाषेत समजून घेऊया की हा निर्णय नेमका आहे तरी काय. पण हा निर्णय नेमका आहे तरी काय, म्हणजे नक्की काय बदलणार आहे आणि याचा खरा फायदा कोणाला आणि कसा होणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधणार आहोत. तर बघा, सरकारने प्रामुख्याने 2 गोष्टी जाहीर केल्या आहेत. एक आहे लवकर या, लवकर जा योजना आणि दुसरी म्हणजे तब्बल 180 दिवसांची प्रसूती रजा. चला, आधी पहिल्या योजनेबद्दल बोलूया. ओके, तर पहिली योजना आहे लवकर या, लवकर जा. नावावरूनच थोडा अंदाज आला असेल नाही का, की हे कशाबद्दल आहे? हे आहे महिला कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत थोडी फ्लेक्सिबिलिटी आणण्याबद्दल. तर या योजनेचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय आहे माहिती आहे? फक्त एक आकडा, 30 मिनिटं. आता वाटेल फक्त 30 मिनिटांनी काय होणार? पण थांबा, हे 30 मिनिटं महिला कर्मचाऱ्यांच्या रोजच्या जगण्यात खूप मोठा आणि सकारात्मक बदल घडू शकतात. तो कसा, तेच पाहूया. तर ही सवलत म्हणजे नक्की काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर मुंबई महानगर क्षेत्रातल्या म्हणजे MMR मधल्या सरकारी ऑफिसमध्ये ज्या महिला काम करतात ना, त्यांना आता कामाच्या वेळेत अर्ध्या तासाची सूट मिळेल. म्हणजे त्या एकतर ऑफिसला 30 मिनिटं लवकर येऊ शकतील किंवा मग 30 मिनिटं लवकर घरी जाऊ शकतील. आणि यामागचा सरकारचा हेतू अगदी स्पष्ट आहे. त्यांना महिलांना त्यांचं काम आणि घरगुती जबाबदाऱ्या या दोन्हीमध्ये एक बॅलन्स साधायला मदत करायची आहे. साहजिकच आहे, यामुळे त्यांची कामावरची एफिशियन्सी वाढेल आणि जो काही रोजचा मानसिक ताण असतो तो कमी व्हायलाही नक्कीच मदत होईल. चला, आता वळूयात दुसऱ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या निर्णयाकडे, तो म्हणजे प्रसूती रजा. सरकारने या बाबतीतही एक जबरदस्त पाऊल उचललंय, जे आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी खूपच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि या निर्णयाचा कीवर्ड आहे 180. हो, महिला कर्मचाऱ्यांना आता तब्बल 180 दिवसांची प्रसूती रजा मिळणार आहेत. 180 दिवस म्हणजे विचार करा, पूर्ण 6 महिने. बाळणपणाचा तो जो नाजूक काळ असतो, तेव्हा आता महिला कर्मचाऱ्यांना पूर्ण 6 महिन्यांची पगारी सुट्टी मिळणार आहे. खरं सांगायचं तर हा एक खूप मोठा आणि स्वागत करण्यासारखा बदल आहे. आता या वाढीव सुट्टीचा सगळ्यात मोठा फायदा काय? तर महिलांना आपल्या बाळाची व्यवस्थित काळजी घेण्यासाठी आणि बाळंतपणानंतर स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. याचा परिणाम अर्थातच आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्यावर खूप चांगला होईल. ओके, तर आपण पाहिलं की हे धोरणं काय आहेत, पण आता खरा प्रश्न हा आहे की या निर्णयांचा प्रत्यक्ष आयुष्यावर म्हणजे ऑन ग्राउंड काय परिणाम होईल हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण याचा संबंध फक्त नोकरीशी नाहीये, तर त्यांच्या कुटुंबाशी आणि पर्यायाने आपल्या समाजाशी सुद्धा आहे. कारण बघा, एक गोष्ट खरी आहे की सरकारी नोकरी करत असताना घर, कुटुंब आणि कामाची जबाबदारी या सगळ्या गोष्टी एकत्र सांभाळणं हे अनेक महिलांसाठी एक मोठी कसरतच असते. आणि म्हणूनच सरकारने उचललेली ही दोन्ही पावलं, मग ते वेळेतली सूट असो किंवा वाढीव प्रसूती रजा, ह्या गोष्टी अनेक महिला कर्मचाऱ्यांसाठी खूप मोठा दिलासा देणाऱ्या ठरणाऱ्या आहेत. या दोन्ही गोष्टी त्यांचं आयुष्य थोडं सोपं करण्यासाठी नक्कीच मदत करतील, यात शंका नाही. पण शेवटी ह्या निर्णयांकडे आपण फक्त कर्मचारी हिताचे निर्णय म्हणून बघायला नको. याकडे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचं पाऊल म्हणूनही पाहता येईल, नाही का? पण मग एक प्रश्न उरतोच की कामाच्या ठिकाणी केलेले असे बदल खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणासाठी किती महत्त्वाचे ठरतील आणि खरंच भविष्यात अशा आणखी कोणत्या धोरणांची गरज आहे, यावर विचार करायला नक्कीच हवा.